नमस्कार श्रोते हो. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, सप्टेंबर महिन्यापासून आपण महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधव मराठी भाषेविषयक काय काम करतात याविषयी जाणून घेत आहोत. इंग्लंडमधील संतोष देशपांडे सर ग म भ न ही मराठी शिक्षण देणारी चळवळ चालवतात. त्यांच्याकडून आपण या चळवळीविषयी माहिती आजच्या या कार्यक्रमातून घेणार आहोत. सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. आज आपल्याशी संवाद साधताना खूप आनंद होत आहे, कारण अटकेपार गेलेला मराठी माणूस आता 7 समुद्रापार गेलेला आहे आणि तिथं तो मराठीचा प्रचार प्रसार करतोय. ही खरोखरच आनंदाची बाब आहे. देशपांडे सर, गमभन चळवळ नेमकी काय आहे, तिची कल्पना आपल्याला कशी सुचली आणि या चळवळीचा इतिहास काय आहे, म्हणजे कधीपासून सुरुवात झाली आणि कुठे झाली, किंवा आत्तापर्यंत आपल्याला कोणाकोणाचं सहाय्य लाभलं याविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. गमभन हे एक सोशल इनिशिएटिव्ह किंवा आपण त्याला सामाजिक पुढाकार किंवा सामाजिक उपक्रम म्हणू शकतो, तो आहे. आम्ही 2017 पासून हे काम करतोय आणि त्याच्या अंतर्गत आम्ही बऱ्याच गोष्टी करतो. तर त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही 4 ते 24 वर्षे वयाच्या मुलांना मराठी शिकवतो. जवळजवळ 250च्या पेक्षाही जास्त मुलं UK आणि युरोपमधून आमचे क्लासेस जॉईन करतात आणि ते पूर्णतः मोफत आहेत. म्हणजे आम्ही पैसे घेत नाही, मुलांचा वेळ आम्हाला मिळतो. त्यानंतर आम्ही मोफत मराठी वाचनालय चालवतो. तर त्याचं पण स्वरूप असं आहे की तुम्हाला जर एखादी पुस्तक हवं असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते तुम्हाला पोस्ट करतो आणि तुमचं वाचून झाल्यानंतर ते आम्ही आयदर कलेक्शन ऑर्गनाईज करतो किंवा त्यासोबत आम्ही प्रीपेड स्टॅम्प्स देतो, म्हणजे तुम्ही ते पोस्ट करू शकता. त्यानंतर आम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करतो. 2017 पासून आम्ही करतोय आणि त्यात दिग्गज मराठी कलाकार त्यांना आम्ही बोलावतो इथे इंग्लंडमध्ये. त्यानंतर आम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वर्कशॉप्स, कार्यशाळा ज्याला आपण म्हणतो, त्या ऑर्गनाईज करतो. आत्ता रिसेंटली गणपती बनवण्याचा वर्कशॉप आम्ही ऑर्गनाईज केला होता. लोकसंगीताचा वर्कशॉप ऑर्गनाईज केला होता आम्ही. त्यानंतर एक कॉन्स्टलेशन्स म्हणून एक आम्ही कन्सेप्ट चालू केलाय. तर दर साधारण 1-2 महिन्यांनी वगैरे नामांकित मराठी व्यक्तींसोबत मुलं बोलतात, त्यांचा इंटरव्ह्यू घेतात. आणि काही उदाहरणं सांगायची झाली तर पद्मभूषण डॉक्टर माशेलकर सर किंवा पंडित आनंद भाटे, वीणाताई गवाणकर, डॉक्टर जगदीश हिरेमठ यासारखे लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आम्ही महत्त्वाची करतो, ती म्हणजे आजकाल जे आपण ऐकतो क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, सस्टेनेबिलिटी, तर हे जे पर्यावरणात बदल होत आहेत ते किती भीषण आहेत आणि त्याचा मुलांना खूप अडचण येणार आहे त्याची पुढे जाऊन पुढच्या पिढ्यांना. तर त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो वेगवेगळ्या प्रकारे. आणि मराठी जे लोक इथे आहेत किंवा येतात तर त्यांना आमच्याकडून काही मदत होऊ शकते का, तर तसा पण आम्ही एक विचार करतो. इतिहास याचा काय, तर माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा आम्हाला असं वाटायचं की तिला मराठी आलं पाहिजे आणि आपली मुलं इथे लॅटिन, फ्रेंच, स्पॅनिश अशा बऱ्याच भाषा शिकतात, तर मग मराठी का नाही, हा एक साधा विचार होता. तर आम्ही, माझी मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी, त्यांना घेऊन आम्ही लेस्टरच्या जवळ एक फ्लेकनी नावाचं गाव आहे, तर तिथे राहतो. तर तिथे आम्ही ते क्लासेस चालू केले. मग त्यानंतर आम्हाला नॉटिंगहॅम, कॉव्हेंट्री, हॅरो अशा ठिकाणाहून आम्हाला विचारणा झाली, तर आम्ही स्वतः तिथे जाऊन मुलांना शिकवायचो. पण कोविडमुळं एक त्याचा फायदा म्हणू शकतो आपण की कोविडमुळं आम्ही ते ऑनलाईन केले क्लासेस. तर त्याच्यामुळे आम्हाला एकतर मुलांच्या योग्यतेप्रमाणे किंवा पात्रतेप्रमाणे आम्हाला ते बॅचेस करता आल्या त्याच्या, आणि मटेरियल शेअर करता येतं, आणि मग त्यात वेळ पण मुलांचा पण जात नाही आणि आमचा पण जात नाही. त्यामुळे आता आमच्याकडे जवळजवळ 250च्या वर मुलं UK आणि युरोपमध्ये, मी जसं सांगितलं तशी ते जॉईन करतात क्लासेस. लायब्ररीचा कन्सेप्ट असा, आमच्याकडे पुस्तकं होती, आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही असा विचार केला की आजकाल आपण किंडल, स्मार्टफोन्स याच्यावरती पुस्तकं वाचली जातात, ऑनलाईन वाचतात, PDFs असतात, पण जी खरी पानं असलेली पुस्तकं आहेत ती जिवंत राहावी, असा एक आमचा खूप साधा हेतू होता. तर त्या हेतूने आम्ही ते लायब्ररी चालू केली. आता आमच्याकडे जवळजवळ 600 पुस्तकं आहेत आणि त्यातली 200 पुस्तकं वाचकांकडे आहेत सध्या. आणि आम्ही ठिकठिकाणी जातो, पण आम्ही आमचं लायब्ररीचं एक्झिबिशन म्हणून ठिकठिकाणी घेऊन जातो पुस्तकं. गमभन या शाळेसाठी मराठी बांधवांचा प्रतिसाद सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत नेमका कसा आहे, आणि मग त्यांचं सहकार्य देखील आपल्याला लाभतं का,
प्रतिसाद मराठी बांधवाचा खूप चांगला आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं एक साधारण तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी सांगतो की आम्ही आपले जे मराठी क्लासेस आहेत ते रेलेव्हंट कसे ठेवता येतील मुलांसाठी आणि इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग ते कसे करता येतील. एक छोटंसं उदाहरण देतो की आता रंगपंचमीच्या वेळी मुलं रंग खेळतात आणि मग ते सांगतात की आम्ही रंग खेळलो, तर त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे त्यापेक्षाही जास्त मग त्यावेळी आम्ही रंग शिकतो. तर रेडला लाल म्हणतात किंवा ग्रीनला हिरवा म्हणतात. तर आम्ही मुलांना विचारतो की तो लाल बघून तुम्हाला काय वाटतं किंवा ग्रीन बघून काय वाटतं, किंवा तुम्ही आजूबाजूच्या वस्तू बघा आणि त्याला तो रंग का दिला असेल असा विचार करा. किंवा रेड ॲपल असेल तर ते रेड ॲपल हे रेड का दिसतं, लाल का दिसतं ते. किंवा क्षितिज शब्द असेल तर आपण जसे उंच जातो तसं ते क्षितिज दूर जातं असं वाटतं आपल्याला, तर ते तसं का होतं. तर असं मुलांना विचारणे, ह्यात कुठलंही उत्तर बरोबर किंवा चुकीचं असं आम्ही म्हणत नाही, तर तो विचार करायला होतो मुलांना. त्याच्यानंतर आपण स्ट्रेस होतो म्हणतो मुलांना मेडिटेशन, तर शिकवणार कसं ना, तर आम्ही आमच्या क्लासेसच्या शेवटी पसायदान लावतो, मुलांना डोळे बंद करायला लावतो आणि म्हणतो की तुम्हाला जी व्यक्ती आवडते, आई असेल, तुमचे टीचर असतील, बहीण असेल, भाऊ असेल, तर त्यांचं स्मरण करा तुम्ही आणि ऐका ते पसायदान. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळा लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकवतो मुलांना, आणि ऐकायचं कसं हेच त्यांना माहिती नसतं आणि आपण त्यांना सारखं हे ऐक ते ऐक असं म्हणत असतो. तर आम्ही ऐकण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक क्लासमध्ये छान मराठी गाणं ऐकतो किंवा एखादी कथा ऐकतो, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि कधी कधी नुसतंच ऐकतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला पालक म्हणतात की अरे आम्ही पण क्लासमध्ये बसतो कारण आम्हाला मजा येते, किंवा मुलांना तर क्लासेस बुडवायचेच नसतात. म्हणजे बऱ्याच वेळा बर्थडे असतात आणि मुलं म्हणतात की नाही आम्हाला माझा मराठी क्लास आहे, मला नाही येता येणार. किंवा आता बरीच मुलं युनिव्हर्सिटीला गेलेली आहेत तर ती पण तिथून क्लासेस जॉईन करतात आमचे. त्यामुळे ते खूप आम्हाला छान वाटतं की ते कंटिन्यू ठेवलंय मोठ्या मुलांनी सुद्धा. आणि सगळे जे पालक आहेत त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही आणि आमच्या मित्रांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही आहे. आणि आम्ही जसं सांगितलं की आम्ही जेव्हा कार्यक्रम असतात, आम्ही कॉन्सर्ट्स ऑर्गनाईज करतो, तेव्हा कुठल्याही इंग्लंडमधल्या UK मधल्या कुठल्याही शहरात आम्ही गेलो तर आम्हाला काळजी नसते की आम्हाला स्वेच्छेनी अगदी प्रेमाने आमच्या मुलांचे पालक असतील, आमचे मित्र असतील, ते येऊन मदत करतात. त्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही. हे त्यांचं काम आहे, त्यांचंच आहे असं आम्ही म्हणतो कायम. कोणकोणत्या भागात ही चळवळ चालू आहे, म्हणजे इंग्लंडच्या कोणकोणत्या भागात ही चळवळ आत्तापर्यंत पोचली आणि भविष्यात आणखी मागणी आली तर आपण याच्या शाखा वाढवणार का? हा खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली आम्ही सुरू केलं फ्लेकनी नावाच्या एका छोट्या गावामध्ये इंग्लंडमध्ये, आणि कोविड नंतर मग ते क्लासेस वाढले आणि आता हे UK आणि युरोपमधून मुलं जॉईन करतात. आणि अजून एक सुखद म्हणा किंवा मला माहिती नाही त्याला सुखद गोष्ट म्हणता येईल की नाही, पण भारतातून सुद्धा मुलं येतात क्लासेसना आमच्या, आणि शाखा वाढतातच आहेत. पण मला कधी कधी वाटतं की त्याची मागणी कमी होणं हे सक्सेस आहे, की आम्हाला सगळ्या मुलांना वाचता येतं, बोलता येतं, लिहिता येतं, ऐकतायत मुलं मराठी चांगलं, आणि आम्हाला ते क्लासेस बंद करावे लागत आहेत. हे खरं मला वाटतं की आपण त्याला सक्सेस म्हणू शकतो. संतोष देशपांडे सर, या प्रसंगी मी एक असं विचारते की मराठी बांधवांकडून, इंग्लंडमधल्याच नाही तर इथल्या मराठी बांधवांकडून म्हणजे महाराष्ट्रातल्या, आणि शासनाकडून देखील आपल्या याबाबत काय अपेक्षा आहेत? टू बी ऑनेस्ट, इंग्लंडमधल्या मराठी बांधवांकडून आम्ही म्हणूच शकत नाही, त्यांचा एवढा सपोर्ट आहे, त्यांच्याकडून आम्हाला एवढं त्यांचं सहकार्य मिळतं की त्यांचं फार फार तर मी म्हणेन की त्यांचा विश्वास आणि प्रेम टिकून राहावं. आम्ही त्यांचं जे काही एक्सपेक्टेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला करता यावं, हीच आमची अपेक्षा आहे. शासनाकडून ऑनेस्टली आम्हाला माहिती नाही की कशा प्रकारची मदत होऊ शकते, पण म्हणजे आम्ही जे करतोय ते जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर त्यातून प्रेरणा घेऊन इतरांनी पण असं करावं, एवढंच आम्हाला वाटतं. आणि दुसरं मी तुम्हाला ते क्लायमेट चेंज सांगितलं होतं, तर त्याच्यावरून एक इथे UCL मध्ये प्रोफेसर ह्यू मॉन्टगोमरी, ते खूप मोठे आहेत, ते खूप चांगलं काम करतायत. त्यांची रिअल झिरो नावाची एक संस्था आहे. तर त्यांनी 2010 मध्ये माझ्या मते एक जिनी इन द बॉटल पुस्तक लिहिलं होतं. तर त्याचा आम्ही, मुक्ता देशपांडे म्हणून नाशिकला एक लेखिका आहेत, तर त्यांनी त्याचा अनुवाद केला आणि ते पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचावं असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही इथे ऑलरेडी ते डिस्ट्रीब्यूट करतोय आणि ते मोफत असेल पुस्तक ऑब्व्हियसली, पण ते जर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये, आम्ही आमच्या परीने करूच प्रयत्न, पण जर शासनाकडून काही तशी मदत झाली तर
ते पण छान होईल, म्हणजे आम्हाला खूप छान वाटेल. गमभन चळवळीची एक चांगली फलनिष्पत्ती असेल किंवा चांगला अनुभव असेल, तर मराठी मातृभाषा असलेल्यांव्यतिरिक्त इतर भाषिकही ही भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहेत का? किंवा आत्तापर्यंत गमभन चळवळीचा चांगला अनुभव काय आहे? किंवा एखादी अशी छानशी आठवण आम्हाला या प्रसंगी सांगाल का? तर आम्हाला चांगले अनुभव खूप आहेत. टू बी ऑनेस्ट आम्हाला चांगलेच अनुभव आलेत. काही वाईट अनुभव असतात ते खूप नगण्य आहेत, म्हणजे तसे येतात ऑब्व्हियसली, असं काही सोशल काम करायचं म्हणजे. पण चांगल्या अनुभवात एक तर आम्हाला खूप खूप मोठ्या लोकांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं, त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, शुभेच्छा मिळतात, त्यांचे आशीर्वाद असतात. माशेलकर सर असतील किंवा देवकीताई पंडित असतील, शौनक अभिषेकी असतील, जगदीश हिरेमठ, मी खूप नावं आहेत आणि सतत त्यांना कौतुक आहे आम्ही करतोय त्या कामाचं आणि प्रोत्साहन मिळत असतं. इतर भाषिक ते खूप इंटरेस्टिंग ॲक्च्युली. काही वर्षांपूर्वी गुजराती मुलगी तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि ती म्हणली की मी केनियामधनं आली आहे इथे लंडनमध्ये आणि मला मराठी शिकायचं. म्हणलं का शिकायचं आहे? नाही, मला मुंबईला जाऊन काम करायचं आहे आणि तिथे मला बोलता आलं पाहिजे मराठी. त्यानंतर एक ऑस्ट्रेलियन मुलगी होती, तिने पण कॉन्टॅक्ट केला आणि म्हणली की मला मराठी शिकायचं. आम्ही म्हणलं की आम्हाला आनंदच आहे, पण का, म्हणजे उत्सुकतेपोटी आम्ही विचारलं की का. तर ती म्हणली की नाही, माझा मराठी फियोन्सी आहे आणि माझं सासरचे लोक सगळे मराठी आहेत, त्यामुळे मी जेव्हा भारतात जाईन त्यांना भेटायला तेव्हा मला मराठी बोलता आलं पाहिजे. त्यात सध्या आमच्याकडून एक जर्मन मुलगी 27 वर्षाची आहे ती, आणि ती वाराणसीला गेली होती, चिपळूणला गेली होती भारतामध्ये, आणि तिला खूप आवडलं तिथे आणि ती म्हणली की मला मराठी शिकायचं आहे. तर ती आता खूप सुंदर मराठी शिकते. एक इंग्लिश मुलगी आहे, 27 वर्षांची आहे ती पण, आणि ती लंडनमध्ये काम करते. तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि ती म्हणली की मला मराठी शिकायचं आहे. असे खूप लोक सध्या विचारतायत आणि आपली मुलं तर ऑब्व्हियसली शिकतायत. आम्हाला खूप आवडतं ते करायला. आणि आमचं हे एक तत्व आहे की भले कधी वेळ लागेल पण चांगली माणसं चांगल्या माणसांना भेटत जातात, हा एक आमचा विश्वास आहे. श्रोते हो, इंग्लंडमध्ये गमभन चळवळ चालविणारे संतोष देशपांडे सर यांच्याशी आज आपण सुसंवाद साधला आणि त्यांनी गमभन चळवळीची खूप छान आपल्याला माहिती या प्रसंगी दिलेली आहे. सर, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, AAPLIMARATHI210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.